बघ सावकाश 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 सावकाश. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बरोबर माळेवाड्यामध्ये बघू शकता आणि फायनल मॅच चालू आहे पेडे 9 वर्सेस बाउन्सर 9 आणि मुंबईवरून आलेले आपले मित्र तेजस पेडामकर. इकडे आहे अनुज आणि इकडे बघू शकता ट्रॉफ्या मात्र जबरदस्त आहेत. ह्या वर्षी जरा ओरमचा आमचा ग्राउंड आम्हाला नाही मिळाले कारण हे आहे मित्रांनो वालोप्यातला ग्राउंड. पाठीमागे आहे वाशिष्ठ नदी आणि हे असं ग्रीन मॅट लावले जेणेकरून बॉल पाठीमागे जाऊ नये. आणि हेच फलंदाजीचा मानकरी जातो तो ठरतो म्हणजे सिद्धेश कानेकर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरतोय कारण या खेळाडूने कालच्या सत्र आजच्या सत्रामध्ये टोटल 82 धावा केल्या. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये. आणि कसं आहे ना मित्रांनो, आज आहे रविवार आणि रविवार म्हटला की आता सगळीकडे तुम्ही बघित असाल की टुर्नामेंट वगैरे चालू असतात. तर त्याचप्रमाणे आमच्याही देखील टुर्नामेंट आहे म्हणजे पेडेगावामध्ये. एक आहे ती वयोगटातली आहे म्हणजे बॉक्स मॅचेस आहेत आणि एक ठिकाणी ओरमच्या मॅचेस आहेत मित्रांनो. तिकडे आज ओपन गट खेळणार आहेत आणि उद्या गाव टू गाव असणार आहे. तर आज बघूया दोन्ही ठिकाणी जायचा प्रयत्न असणार आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा, नक्कीच काय ना काहीतरी वेगळं आणि सध्या जे ट्रेंडिंग चाललंय ना मित्रांनो म्हणजेच टुर्नामेंट्स त्यात आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतो. तर आता आपण आहोत बरोबर गांधारेश्वर रोडला. घरातून निघालो आणि आता वाजलीत बरोबर दुपारचे 1:15. ऍक्च्युली काय आहे ना आपली गाडी होती पण अर्जंटली जरा गाडी भावाला पाहिजे होती त्यामुळे गाडी दिलेली आहे मी. आणि आता इथून काय चालत चाललो, जवळच आहे म्हटलं जरा चालूया, चाललं पण पाहिजे मित्रांनो. आणि बाजूला बघू शकता हा आहे आपला रेल्वेचा ट्रॅक. आता इथेच पुढे टुर्नामेंट आहे वालोप्यामध्ये ओरमच्या, तिथे थोडा वेळ बघूया आणि संध्याकाळी आपली टीम म्हणजे पेडे 9 ही गेलेली आहे फायनलला, तर तिकडे देखील जाऊया. कसं आहे ना मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायला झालं तर ह्या वर्षी जरा ओरमचा आमचा ग्राउंड आम्हाला नाही मिळाले कारण दरवर्षी आम्ही ज्या ठिकाणी ग्राउंड बनवतो म्हणजे कोस्टोडीमध्ये त्या ठिकाणी काही कारणास्तव ह्या वर्षी आम्ही ग्राउंड बनवू शकलो नाहीये. त्यामुळे आता आमचं ग्राउंड नाही आहे प्रॅक्टिससाठी. त्यामुळे आमची इकडली मुलं आता जास्त करून ज्या ठिकाणी आता टुर्नामेंट आहेत त्या ठिकाणी येत असतात प्रॅक्टिसला. मला देखील तो मित्र म्हटलेला की ये, पण कामानिमित्त काय जाता येत नाही आपल्याला, एक संडे मिळतो फक्त. सो बघू आता डायरेक्टली तिथे जाऊया, ग्राउंड देखील बघूया कशा प्रकारे झालं ते. नक्कीच हे ग्राउंड देखील सुंदर आहे मित्रांनो. दुसरं ग्राउंड आहे वालोप्या रेल्वे स्टेशनला, ते देखील फार उत्तम ग्राउंड आहे आणि आता हे ग्राउंड आहे. सो चला डायरेक्टली तुम्हाला तुम्ही ग्राउंडची इथे भेटतो. तर आता आपण पोहोचलो आहोत बरोबर वालोप्यामध्ये. बघू शकता हे आहे मित्रांनो वालोप्यातला ग्राउंड. पाठीमागे आहे वाशिष्ठ नदी आणि हे असं ग्रीन मॅट लावले जेणेकरून बॉल पाठीमागे जाऊ नये. आणि आत्ताच दोन्ही संघांच्या मित्रांनो मॅचेस झाल्या. दोन्ही संघ हे लोट्यातले होते. आता चेसिंग आहे मित्रांनो, माझ्यामध्ये जास्त काय चेसिंग नाही, थोडंसं चेसिंग आहे. सो आता बघूया, मॅचचा आनंद घेऊया. आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. किंगफिशर पार्टी संघ आपला विनंती आहे. वाईट ऑर्गर खोदून काढला चेंडूला इथं मात्र कव्हरच्या डोक्यावर ओव्हर कव्हर घेतून बॅगल होते. सीमारेषेचा वेध घेताना चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार अनिकेतच्या पाठ मधून येतोय. आणखीन एक सुरेश चौकार आहे. तर मागाशी मी बाउंड्री लाईनवर उभं होतो मित्रांनो, म्हणजे जसं पाठवून चालत आलो तसं तिकडे बाउंड्री लाईनवरच उभा राहिलो. आणि आता आपण बरोबर बघू शकता स्टंपाच्या अगदी मी जवळ आलेलो आहे, म्हणजे आता पाठच्या साईडला आलोय मी ज्या ठिकाणून आता बॅटिंग करतायत. त्याचं कारण असं आहे की तुम्ही बघू शकता समोर संपूर्ण अगदी ही अशी बाटा विकेट आहे आणि आता बऱ्याचशा ठिकाणी ही अशी बाटा विकेटच आपल्याला पाहायला मिळते. खूप क्वचितच अशी गावं असतील ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे मातीची विकेटवर खेळताना पाहायला मिळतील. पण कसं झालंय, बाटा विकेटचा एक फायदा म्हणजे बॉलर लोकांसाठी आहे बेस्ट, म्हणजे की बॉलिंगचा जो स्पीड आपण म्हणतो ना तो फार जास्त पाहायला मिळतो बाटा विकेटवर. आणि बॅट्समनसाठी टायमिंग मित्रांनो प्रॉपर असायला लागतं. जर तुमचं टायमिंग प्रॉपर असेल तर तुमचा जे शॉट्स आहेत ना मित्रांनो ते एकदम प्रॉपर जातात. सो ह्या ज्या काय गोष्टी आहेत ना त्या सर्व जवळून बघायच्या होत्या, त्यासाठीच मी पाठी आलो होतो. तर चला पुन्हा एकदा थोडासा आता मॅचचा आनंद घेऊया. तर मित्र आता आपण निघालो आहोत पुन्हा एकदा माळेवाडीमध्ये, कारण तिकडे बॉक्सच्या मॅचेस आहेत. तिकडे काय जास्त वेळ आपण थांबलो नाही कारण इकडे टुर्नामेंट व्हायला बराच वेळ लागणार आहे कारण ओरमच्या मॅच आहेत मित्रांनो.
एक मॅच पूर्ण व्हायला बराच वेळ जातो. सो चला आता आपण थेट निघूया माळेवाडी या ठिकाणी, कारण तिकडे आज आपल्या इथल्या मुलांची फायनल आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बरोबर माळेवाड्यामध्ये, बघू शकता. आणि फायनल मॅच चालू आहे पेडे 9 वर्सेस बाउन्सर 9. आणि मुंबईवरून आलेले आपले मित्र तेजस पेडामकर, इकडे आहे अनुज, आणि इकडे बघू शकता ट्रॉफ्या मात्र जबरदस्त आहेत. पेडे 9 आणि बाउन्सर 9चा हा चाललेला फायनलचा मुकाबला. आणि तुम्ही ग्राउंड बघू शकता, खूप सुंदर असं मित्रांनो ग्राउंड आहे. फुल सर्कल आहे ऍक्च्युली. कसं आहे ना, फुल सर्कल खेळायला पण एक वेगळीच मजा असते. आणि हा देखील गेम आम्ही खूप खेळलेलो आहे मित्रांनो. आता कसं झालंय, ज्या वेळेला ओरम सीझन चालू होतो त्यानंतर मग बॉक्सच्या मॅचेस हळूहळू कमी होत जातात. पण हा गेम खेळण्यात एक वेगळीच मजा असते. जास्त करून नाईट टुर्नामेंट आहेत ना मित्रांनो बॉक्सच्या, त्या आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. सो ती एक वेगळीच मजा असते. सो चला गेमचा आनंद घेऊया. आदेश मोरेच्या पाठमधना आलेला हा चौकार येतोय. अंतिम षटक हाणामारीचे षटक पाहायला मिळते ते साहिलच्या माध्यमातून पुन्हा प्रयत्न होता. 33 हवंय का? सो आत्ताच झालेल्या फायनलमध्ये बाउन्सर 9 चिपळूण हा संघ मित्र हो विजय झालेला आहे. आणि आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील चालू झाला आहे. आणि संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आपला मित्र सिद्धेश कानेकर हा बेस्ट बॅट्समन देखील ठरलेला आहे. सो त्याला देखील आता ट्रॉफी देत आहेत. सो खूप सुंदर वाटतं मित्रांनो, हा जो माहोल जो ज्या वेळेला बघायला मिळतो ना, हे खूप भारी वाटतं. कारण कसं आहे ना, आता ह्या मुलांनी ही मॅचेस भरवली होती आणि पहिलं प्राइज देखील खूप सुंदर होतं. 5,000च्या आसपास माझ्यामध्ये पहिलं प्राइज होतं. सो खूप सुंदर एकंदरीत सर्व हे जे आयोजन केलं होतं ना, ते देखील खूप मस्त आहे. जरा ऐसा हो